पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. या देवमंदिरात जमलेल्या सर्व भक्तजनांचे मिशा बलिदानात हार्दिक स्वागत. आज आपण सामान्य काळातील 5वा रविवार साजरा करीत आहोत. परमेश्वराचे कार्य करण्यास व्यस्त राहण्यास आजची उपासना आणि प्रभू शब्द आपणास आमंत्रण करीत आहे. प्रभू येशू स्वतः परमेश्वराने दिलेले कार्य मोठ्या उत्साहाने पार पाडित होता. संपूर्ण दिवस आपल्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे परमेश्वराचे कार्य करण्यास व्यस्त होता. इतकेच नव्हे तर भले पहाटे उठून तो आपला वेळ प्रार्थनेमध्ये म्हणजेच परमेश्वराच्या सहवासात घालवत होता. हेच प्रभू येशूची स्वार्था सांगणे ही माझी जबाबदारी आहे असे संत पौल आजच्या दुसऱ्या वचनात आपणास सांगत आहे. ही जबाबदारी पार पाडण्यास तो सतत व्यस्त होता. परमेश्वराचे कार्य करणे हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचे कार्य करण्यास आपण सतत मग्न राहण्यास लागणारी कृपाशक्ती मिळावी म्हणून या मिशा बलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू देवाचा पुत्र होता आणि तरी सुद्धा आपल्या कार्याच्या वेळी अनेकदा तो प्रार्थनेत आपला वेळ सारत होता. आज जेव्हा आम्ही या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी इकडे जमलेले आहोत, आमची प्रार्थना आम्ही प्रभू समोर ठेवूया आणि आमची प्रार्थना प्रभू परमेश्वर ऐकावे म्हणून आमच्या पापांची सर्वप्रथम आम्ही आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागूया. सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व क्रियेने मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून येथे तुम्हाला पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. तुझ्या कुटुंबावर कृपा दृष्टी ठेव. तुझ्या कृपा छत्राखाली आम्हाला सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. इयोबने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना? आपल्या सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो. त्याप्रमाणे निराशेत महिन्याचे महिने मला घालवायचे आहे. कष्टाचे रात्री माझ्या वाटेला आल्या आहेत. मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल? दिवस उजेडापर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझे दिवस विणकऱ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. माझा प्राण केवळ वायू आहे. माझ्या डोळ्यांना पुन्हा कलेर दिसायचे नाही. हे लक्षात आणा. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो भग्न हृदयी जनांना बरे करतो. हालेलुया. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे योग्यच आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो भग्न हृदयी जनांना बरे करतो. परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधून वसवतो. इस्रायेलातील बांधलेल्यांना तो एकत्र करतो. भग्न हृदयी जनांना तो बरे करतो. तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तो ताऱ्यांची गणती करतो. तो त्या सर्वांना नावे देतो. प्रतिसाद. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो भग्न हृदयी जनांना बरे करतो. आमचा प्रभू थोर आणि समर्थ आहे. त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर दीनांना आधार देतो. तो दुर्जनांना धुळीस मिळवितो. प्रतिसाद. परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो भग्न हृदयी जनांना बरे करतो. मी स्वार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. पौलाचे करितकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मी जरी स्वार्थात सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. मला ती सांगणे भाग आहे, कारण मी स्वार्थ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर मग माझे वेतन काय? मी स्वार्थाविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावावा म्हणून मी स्वार्थ फुकट सांगावी. मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. दुर्बलांना मिळवण्यासाठी दुर्बलांना मी दुर्बल झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. मी सर्व प्रकारे अनेकांचे तारण साधावे. मी सर्व काही स्वार्थाकरिता करतो, अशासाठी की
मी इतराबरोबर तिचा भागीदार व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सबस्थानातून निघाल्यावर याकोब व योहान यांच्या बरोबर सिमोन आणि आंद्रेया यांच्या घरी गेला. सिमोनची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लगेच त्याने त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगाने पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा सिमोन आणि त्याचे सोबती त्याचे शोध करीत गेले. तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघाला आहे. मग तो सबंध गालिलात त्याच्या सबस्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्त आहे प्रिय बंधू भगिनींनो, दुःख कष्ट ही आपल्या जीवनाची एक हकीकत आहे. परंतु दुःख कष्ट कोणालाही पसंत नाही. दुःखातून मोकळे होण्यास आपण प्रयत्न करतो. दुःख आपल्या जीवनात कशाला येतात हे समजण्यास पण आपण प्रयत्न करतो. आणि अनेक धर्मामध्ये आपण पाहतात दुःख कष्ट आपल्या जीवनात कशी येतात ते सांगतात, किंवा यातून बाहेर काढण्याचा उपाय. बौद्ध धर्मात गौतम बुद्धा दुःखाचं रहस्य समजण्यास त्यांनी संन्यास घेतला, तपस्या केली. यहुदी धर्मामध्ये जेव्हा माणसाच्या जीवनात दुःख कष्ट येत होते, बिमारी आजार येत होते, लोक म्हणत होते हा पापी माणूस आहे म्हणून याच्या जीवनात दुःख आहे, बिमारी आहे, आजार आहे. आपण पाहतात बायबलमध्ये
लोक जेव्हा जेव्हा बिमार पडत होते ते पापी आहे हे म्हणतात. पापी आहे म्हणून तो आजारी पडला. पण बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात आपण काय पाहतात? फक्त पापी माणसाच आजारी पडतात काय? फक्त पापीच माणसा दुखात आहेत काय? बरेचशे वेळी आपण विचार करतो, तो चांगला माणूस होता, त्याच्या जीवनात एवढं दुःख कष्ट कशाला? तो इथे लवकर मरून कशाला गेला? जे वाईट करतात ते अजून सुद्धा आहे, काहीच त्यांना होत नाही. आजचे पहिले वाचन योबाच्या पुस्तकातून आहे आणि या पुस्तकाचा लेखक यहुदी लोकांना एक शिकवण देत आहे. आणि शिकवण म्हणजे फक्त पापी माणसाच्या जीवनात कष्ट नाही, कष्ट कोणाच्याही जीवनात येऊ शकतात. योबाचे जीवन आम्ही पाहिलं तर किती प्रामाणिक, किती चांगला, एक आदर्श जीवन जगणारा माणूस होता. पण देव त्याचा एक टेस्ट घेतो. त्याच्या जीवनात फार वाईट होत आहे. इथे श्रीमंत होता, सर काय त्याचे त्याच्या जीवनात जे सुख होते ते कसून जात आहे. श्रीमंत होता तो एकदम गरीब झाला. त्याचे मुलं बाळ होते ते सर मरून पावले. अनेक बिमारी त्याला लागली. एकदम दुखी, फार वाईट परिस्थिती. आणि हे पाहून तिची बायको त्याला म्हणते, पहा देवाने तुमच्यावर किती वाईट आणलेले आहे. हे देवाचा श्राप तुमच्यावर आहे. आणि योग काय म्हणतो? देवाला काय बोलत नाही, देवाचा श्राप असे म्हणत नाही, पण तिला म्हणतो, सर काय मला देवाने दिले होतं, देवाने ते परत घेऊन गेलं. सर देवाचे आमचेच काहीच नाही. आजच्या वाचनात त्याचे मित्र येऊन त्याला सांगतात, तू पापी ना म्हणून हे झालेलं आहे तुमच्या जीवनात. आणि योग म्हणतो, मी काय देवाविरुद्ध पाप केलेलं नाही. ते म्हणतात, नाही तर तसे नाही झालं असता, तू पापी आहे म्हणून तुमच्या जीवनात एवढं वाईट आलं आहे. पण योग देवाला काय म्हणत नाही, स्वीकारून घेतो. आणि ती परीक्षा जे त्या जीवनात आली होती, ती परीक्षा योग पास होत आहे. आणि देव त्याला परत डबल जे काही त्याच्याकडून होतं त्याच्याकडून डबल त्याला आशीर्वादानं भरतो. ही योबाचे पुस्तकातून आपल्याला शिकवण भेटत आहे की फक्त पापामुळे आपल्या जीवनात कष्ट नाही येत आहे, परंतु या कष्टाद्वारे देव आपल्याला काहीतरी सांगायला इच्छितो, आपली परीक्षा घेतो. दुसऱ्या वचनात संत पौल कोरिंथच्या लोकांना सांगतो, आपल्या जीवनाचं उदाहरण देतो. पहिला मी ख्रिस्ती लोकांचा त्रास देत होता, कारण मी 100% शुअर होता की हे लोक वाईट करतात, येशूला देव मानतात, जो देव नाही तो माणूस आहे, म्हणून त्यांना त्रास देत होता. परंतु त्याच्या परिवर्तन झाल्यानंतर जेव्हा तो समजतो येशू खरेखर देव आहे, तर आपलं जीवन परिवर्तन करून येशूचा प्रचार करण्यास लागला. आणि त्यांना म्हणतो, येशूसाठी मी कितीही दुःख सहन करण्यास तयार आहे. जो त्रास, जे दुःख तो दुसऱ्याला देत होता, आता त्याला त्याच्या जीवनात अनुभवायला भेटतात. पण तो सहन करतो येशूचा प्रचार करण्यास. आणि म्हणतो, प्रचार करणे मला गर्वाची गोष्ट नाही आहे, ही माझी जिम्मेदारी आहे. जर मी देवाचे शुभ वर्तमानाचा प्रचार नाही केला तर माझी केवढी दुर्दशा होणार. कारण ही माझी जिम्मेदारी आहे. जो माणूस देवाला अनुभवतो, ख्रिस्ताला अनुभवतो, तो त्याला घेऊन आपल्याकडे देऊ नाही शकत. त्याच्याविषयी दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी कष्ट आले तरी काय नाही, त्या कष्टाद्वारे मला प्रतिफळ भेटणार. यहुदी लोकांच्या जीवनात पाहिल्या त्यांना पुनरुत्थानाविषयी काहीच माहित नाही होतं.
येशूच्या येण्याच्या अगोदर लोकांना असं वाटत जीवन फक्त आपण जगात जगतो तेवढंच जीवन, त्याच्या पुढे काहीच नाही. पण येशू आल्यानंतर आपल्याला दिसून येत आहे हे जीवन आपल्या जीवनाचं पूर्ण अंत नाही, यानंतर आपलं दुसरे जीवन आहे, पुनरुत्थान जीवन. त्यामुळे ख्रिस्ती लोकांच्या जीवनात जेव्हा कष्ट येतात त्याला एक नवीन अर्थ आहे. येशू बरोबर आपण ते दुःख कष्ट सहन करतो. येशू पापी नसतानाही त्याच्या जीवनात कष्ट आले, त्रास आले, दुःख आले, त्याने आमच्यासाठी सहन केला. तर आम्ही पण जेव्हा सहन करतो ते येशू बरोबर, येशूच्या कष्टाबरोबर आपले दुःख, आपण कष्ट एक होऊन आपल्याला पण तो प्रतिफळ मिळत आहे. आणि शुभ वर्तमानामध्ये येशूच्या जीवनाचा एक दिवस परत एकदा आपण या रविवारी संत मार्कच्या शुभ वर्तमानामधून ऐकत आहे. सकाळी सकाळी सभास्थळी जाऊन तो प्रवचन करत होता आणि प्रवचन संपल्यानंतर तो पेत्र आणि अंद्रियाच्या घरी आला आणि तिथे त्यांचे सासू जिला ताप आला होता तिला बरे करत होता. तिला बरे केल्यानंतर सहसी संध्याकाळ झाले, बरेचसे लोक त्याच्याकडे येतात. सब्बातचा दिवस होता आणि यहुद्याच्या नियमाप्रमाणे सब्बात दिवशी काय काम नाही करू शकत होते, जास्त लोकांनी फिरायचे नाही, म्हणून लोक सूर्यास्त झाल्यानंतर येशूकडे येतात आणि येशू सर्वांना बरे करतो. आणि नंतर आपल्याला काय दिसते, येशू रात्रीच्या रात्र प्रार्थना करायला जात आहे आणि शिष्य त्याला शोधायला जातात आणि शोधल्यानंतर त्याला म्हणतात आम्ही तुम्हाला शोधत होते, लोक तुमची अजून वाट पाहतात, आम्ही दुसरीकडे जाऊन लोक आलेले आहेत, कितीक लोक आलेले आहेत. आणि येशू म्हणतो आपल्याला दुसऱ्याकडे पण जायचे आहे, आपण एक ठिकाणीच राहायचं नाही. देवाचा संदेश सर्वांना पोहोचला पाहिजे. तर बंधू भगिनींनो, येशूच्या जीवनाचा दिवस लोकांसाठी अर्पण केलेला. तो येशूची शुभवार्ताच्या प्रवचन करून सुरुवात करतो, दुसऱ्यांना बरे करतो आणि आपला वेळ आपल्या पित्याला पण देत आहे. आपल्या जीवनात आपला दिवस कसं जात आहे काय, एक दिवस आपला कसं होत जात आहे काय, आपण कोणासाठी आपलं जीवन जगतो याचा प्रश्न आपल्याला आज करूया. जर आपण ख्रिस्ती आहोत तर ख्रिस्ती जीवन कसे जगायचे आहे ते प्रभूने आम्हाला दाखवलेले आहे. जर माझ्या जीवनात कष्ट दुःख आहे तर ते प्रभू म्हणतो ख्रिस्तासाठी सहन करा. जर आपल्याला देवाने दुःख दिलेलं आहे, देवाला माहित पण आहे आपण ते सोसू शकतो, देव आपल्याला कृपा देतो, आपण देवाकडे कृपा मागूया ते सहन करण्यास. बंधू भगिनींनो, या दुःखा कष्टाद्वारे देव आपल्या जीवनात एक नवीनता आणू शकतो, आपल्या जीवनाचं परिवर्तन पण करू शकतो. आपण देवाचे आभार मानूया आपल्या जीवनाबद्दल. आणि योबा जसे आपण म्हणूया जे दिलेले आहे आपल्याला ते देवाने दिलेले आहे. जर आपल्याकडून देव काढून घेतो तो देव काढून घेतो. देवाला त्याची योजना माहित आहे, देवाची इच्छा, देवाची योजना आपल्या जीवनात काय आहे ते आम्ही शोधून काढलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण देवाच्या सानिध्यात, त्याच्या संबंधात असलं पाहिजे. जसा प्रभू येशू किती बिझी असून आपला टाइम देवासाठी देत होता. आपल्या कुटुंबाने जेव्हा आपण थोडा आपला टाइम देवासाठी देणार तेव्हा देवाची योजना आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण समजून घेणार आणि तेव्हा की खरेखर आपण आपले ख्रिस्ती जीवन जगू शकणार. जसं संत पॉल म्हणत होता, जेव्हा मी कन्व्हिन्स झाला की ख्रिस्त माझा प्रभू आहे, माझा देव आहे, तेव्हा मी त्याच्यासाठी काय पण करायला तयार असणार, बाकी माझ्यासाठी काहीच नाही. There is no value more than Christ to my life. तर प्रभूसाठी मी काय पण तेव्हा करू तयार असणार. तर बंधू भगिनींनो, एक चांगलं ख्रिस्ती जीवन आपण जगूया, फक्त स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी. कारण ख्रिस्ती जीवन म्हणजे स्वतःसाठी जगलेले नाही पण दुसऱ्यासाठी जगलेले जीवन. हे जीवन जगण्यास प्रभूकडे आपण या मिसामध्ये जात एकमेकासाठी कृपा मदत मागूया. आमेन.
सर्वजण उभे राहा. आणि यावेळी आमच्या श्रद्धेची आम्ही प्रकटीकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर पण करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचे पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याचे कुमारी पासून जन्मला, पवित्र आत्म्याच्या मार्गाने त्याने बोलवले, त्याला सापडले, मनोभावाने लागले, प्रिय बंधू भगिनीनो, आम्हा सर्वांना चांगले ख्रिस्ती जीवन जगण्याची इच्छा आहे. आणि तरी सुद्धा अनेक कारणामुळे आम्ही कधी कधी असमर्थ होतात. यावेळी आम्हा सर्वांना सहाय कर म्हणून आमची काय प्रार्थना आम्ही प्रभूचरणी ठेवूया. ख्रिस्त सभेचे धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी परमेश्वराचे कार्य करण्यात सतत व्यस्त असावे व इतरांना परमेश्वराचे प्रेमाचा व चांगुलपणाचा अनुभव देण्यास त्यांच्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. वेगवेगळ्या आजाराने पिडलेले आहेत, ते आजारमुक्त होण्याची वाट पाहत आहेत. त्यांना पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने आरोग्यदान प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. व नोकरीचे शोधात आहेत, त्या सर्वांना प्रभूचे मार्गदर्शन लाभावे व वेळीच त्यांना काम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जे सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी व त्यांनी आपल्या देशातील जनतेचे हिताचे कार्य करावे आणि देश चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आणावा म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. सुवार्ता देण्याचे कार्य वाढत राहण्यास म्हणून प्रभूच्या हाकेला होकार देऊन अनेक युवक युवतीने प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी पुढे यावे व प्रभू येशूचे त्यांना पाचारण व्हावे म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. सर्वस्वी शरण जाऊया आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेऊन तो इतरांना देण्यासाठी प्रयत्नशील व्हावे म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. यावेळी शांत राहून आमची काय प्रार्थना आम्ही प्रभूचरणी ठेवूया.
हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या या कुटुंबावर तुझा प्रकाश पाठव. तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर कायम ठेव व नेहमी सत्कार्य करण्यास त्यांना सहाय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर व द्राक्षरस देतोस. या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संस्कारात कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस.
ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर जगभर पसरलेल्या आजच्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तडायक विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्या नाव ख्रिस्त वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताटाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला माफ पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, एका भाकरीने व एका प्याल्यात आम्हाला सहभागी करून तू आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडवून आणतोस. सर्व जगाला तुझे तारण व तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र
आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.